रोशनी काय करते ना, घेऊन कुठे जाते? पीत नाही पण पप्पाला पाहिजे लोकल विस्की एकदम गोवाची. आम्ही काय घ्यायला आलोय. तू काय काय घेतलंस? सर्व आपल्या. काय घेऊ? तुम्ही लोक काय घेता ते? चल पण पीत नाही त्याचं काय? तू काय घेतला? अच्छा ओके. रिॲक्शन बा. रिॲक्शन वगैरे लगेच दोघांचे. हे बघ ना किती मस्त. हिला फक्त पाडशीन बिडशीन बिलाच्या. काय खरं नाही. ए पप्पा हे घे ना एक पप्पासाठी. ओक्समित आहे. पप्पाला लोकल पाहिजे, ही सर्वी नाही पाहिजे. अरे हे तर आपल्या इकडचे गोवाची पाहिजे पप्पाला, एकदम गोवा. आणि मम्मीला रेड वाईन पाहिजे. विचार ना. मी कालचे रेडी झालेली ना, ते मी अजून अशीच आहे. आम्ही सकाळी उठलोय डायरेक्ट आणि मी अशी वाईन शॉप मध्ये बोलला मला दिसत नाही कुठे. ए राज, मम्मीला रेड वाईन पाहिजे. मम्मी माझ्या मम्मीला रेड वाईन पाहिजे. हा पाऊच असतो. कशी वाटते? पुन्हा डोळे असे का हे झाले मेकअप मध्ये. कशी वाटते असे का रे? उलट मला वाटलेलं मी इथे येऊन अजून काळी होईल. खूप झालाय. ड्रायव्हर चेंज झालाय आता. गाड़ी आता सावंतवाड़ी के रोड में अपना स्विफ्ट शिजुका वैन चल रही है अभी. शिजुका वैन स्लोली एकदम ऐसे चलेंगे. 2 दिन में पहुंच जाएंगे. राम भवन होटल आ जाएगा. राम भवन देवराम पाड़ा. देवराम पड़ा. ज्यादा एक्सीलेटर मत पे. हे बच्ची मी दिली. तभी इधर ना एक्सीलेटर छोड़ रहे. हाँ आता हिच्यानंतर ह्याची डाईन आहे ना? तुझी डाईन आहे ना आता? हाँ इसका मैं चलाऊंगा. किती बघ खुश होतोय. शिक पहिला पूर्ण चालवायला. लादे हवा हवा हवा. आगे मैं चलाऊंगा भाई. गाड़ी उड़ उड़ के जा रही है. समझ जरा, उड़ उड़ के जा रही है. नेशनल हाईवे. अरे नेशनल हाईवे रे. हे बघ ह्याला पण लगेच. नेशनल हाईवे समझ जरा. अरे नेशनल हाईवे समझ. उड़ जाएंगे रे. देख अपना. मैं मेरी लेके आती हूँ. अरे सोना नहीं बात कर रहा हूँ. लेफ्ट राइट से ना कोई फट करके उड़ा के चल देगा. पण पासेस मिळते मग. इधर इधर पीछे बैठने में. हा मागे मागे. आता हा बघा स्टेअरिंग बघ कसा पकडतो. ए हा हात काढ ना. स्टेअरिंग बघ फक्त कसा पकडा. जिंदगी का प्यार है तेरे को. हे बघ स्टेअरिंग बघ कसा पकडेल. जास ब्रेक. सी पेल. मिरर बघ बाबा तू. देख लो अपना चिल का नजर आता. हा चल सेकंड गिअरवर टाक. चाललाय फर्स्ट. अरे ब्रेक पण पकडतोय. एक्सी पण बघितलं पण नाही. लगेच बंद झालं. मी बोलत होते फोनवरती. छोड़ दे. लगेच तुला साईडला गेला. पीछे कोई नहीं. चलते रे चमक. काय म्हणतात ते? चमकतो रे. शी. कोण आहे पटकन हाय दिसत नाही. ते हे सगळं लावलंय. स्टेअरिंग बघ कसं पकडतो. अरे बापरे. ठीक आहे तरी पण. ते हे कार्ड काय म्हणतात त्याला, गेम वाला असतं ना तसं पकडतो. कोणी चला का जा चलो ना. पहिला बोलला पाहिजे होतं पण मला माहिती मी पहिला नाही बोलले म्हणून मी आता बोलते. आणि आता आम्ही लोक निघालोय. मी पप्पा
मम्मी येशू आणि मोनूला घ्यायला नायगाववरनं, कारण शिफ्टिंगचं झालं आहे काम सर्व. तिकडे टेम्पो आला असेल, आता येतो आहे. आणि मी काल जास्त ब्लॉग कंटिन्यू नाही केला. गोवावरनं आम्ही आलो घरी वगैरे. रात्र थोडंसं म्हणजे असं आम्ही संध्याकाळी पोचलो घरी. आणि मग त्याच्यानंतर मी येऊन झोपली, कारण मला खूप ताप आलेला. कारण मी एक दिवस गोळीच काय खाल्ली, तर मला ताप आला लगेच. आणि मला अजून पण थोडंसं असं वाटतंय बरं नाही झालं, म्हणजे असं आतून फील येतो ना तो थोडासा येतो. आणि माझे नेल्स अर्धे तुटले अर्धे आहेत. आणि चांगलं आहे, हे सर्वच चांगलं आहे एक दिवसासाठी. आणि गोव्याला मला खूप मजा आली आहे, खूप जास्त खर्च पण नाही झाला. आणि ज्यांच्यासोबत मी गेलेली ते सर्व पण खूप चांगले होते. आणि असं एकदम मजा आली. असं वाटलं नाही मला की मी नवीन लोकांसोबत गेली एकदम. आणि आता आम्ही चाललो आहे नायगावला. नायगाववरनं मग इथेच येणार आहे, कारण इथे आम्ही जो रूम घेतला आहे आता तो अंधेरीलाच आहे. तर आता इथे सेटअप करायचं परत. आता मी आणि पप्पा आहे माझ्यासोबत, कारण पप्पा मला एकटे सोडतच नाही आहे, जाऊनच देत नाही आहे. हे बघ असे ओरडतात ना, जोरजोरात ओरडून बोलतात. लय राग येतो मला पप्पाचा. ठीक आहे, आता आम्ही बोरिवलीला पोचलोय काहीतरी. पप्पा काकांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांचा टिफिन याच गाडीवर राहिलेला, कारण काका आता ही गाडी घेऊन गेलेले. त्यांची गाडी बनवायला काय माहिती काय पडलं काय. ठीक आहे, चलो बाय गाइस, अभी आपण उधर से इधर आएंगे. आणि गाडीमध्ये सर्व विसरून आले, परत चाललेत आता. जा लवकर घेऊन या, लवकर झाडू मारा. आणि तुम्ही काय केलं? अय्या एवढं हे का झालं कॅमेरा. ही बघ कशी बसली आहे म्हणून एकदम लहान 5वीतली पोरगी वाटते. त्याचे कपडे हे बघ ना, कपडे बघ कसे घातले एकदम 5वीतली. ती क्लासला जायची ना अम्मी गांडीकडे, तशी वाटते. अभी ये घर होने वाला है खाली. गफरा आणि मध्ये स्वतः जाऊन तिथे बसली अंधेरीला. आणि आमच्या इथे आमचा एक जीव हे झाला फार. सगळं मला सर्वाइव्ह करावं लागलं. हो, अरे बापरे. ब्लॉग चालू झाला की मम्मीचे असे इंग्लिशचे वर्ड निघतात ना, सर्व निघतात. ही बघ लिपस्टिक लावते, लिपस्टिक कलर केलाय मॅडमनी, बघितला की नाही तुम्ही? वा वा, हे तर अलगच आहे. काय घेतलं हे? असं बोलवलं जसं काय लय मोठं काहीतरी आणलेलं. आयशू, आणि हे दाखवतात ते, आणि हे दिलंय खायला. आवडतं का काय? वा, एक हिला वा वा वा. आणि येशू तू पण डिक्कीतच झोप. पप्पा आम्ही दोघं भांडतोय की गाडी कोण चालवणार आहे. चालवणार तर पप्पाच जबरदस्ती, ते तर आहेच. वो तो कुछ भी करके. मी चालवणार टकली झाली आहे आणि बार. सर्व विचार तू ब्लॉग मध्ये का नाही सांग काय सांगू मी. म्हणून तुला परत हे लहान हा आलं ते परत मला लहानपणी करतं. पहिला होतं मोनूला येणे. हा हा हा, मी फक्त थोबाड घेतले. रियालिटी सर्वांची अशीच असते. आता आम्ही लोक बसलो एक गाडीमध्ये. मम्मी पप्पा माहीत नाही कुठे आहेत. आमचा टेम्पो इथे बाजूलाच थांबलाय. हे पप्पा आले, मम्मी कुठे राहिली. त्या लोक डिपॉझिटचं काहीतरी करतात आहे. आणि मग आता आम्ही डायरेक्ट त्या रूममध्ये जाणार. त्या रूममध्ये गेल्यानंतर आय थिंक मी चालू करेन, कारण आमच्या दोघांची भांडणं चालली आहेत माझी आणि पप्पाची की गाडी कोण चालवणार आहे. माझं तर असं चाललंय की मलाच गाडी चालवायची, पण पप्पा ऐकतच नाही. आता दहीसरपर्यंत पप्पा चालवेल, मग त्याच्यानंतर मी चालवेल. आणि मोनू आणि येशूचं काय याच्यामध्ये हे ना देणंच नाही, कारण कोणाला येतच नाही.
दोघांना, मम्मी पप्पांना. आणि येशी बाहेर निघ परत तशीच विंडो मधनं. तेव्हा आणि हे लोक काय माहिती काय करतात ते. निघालो आम्ही आणि बघा काय झालंय, टायर फुल फ्लॅट झालाय आमचा. आता टायर वाल्याला शोधा, कारण आपण हे करू नाही शकत. हे भगवान. टेम्पो वाल्याला मी हात दाखवून थांबवला, कारण आमचा झालाय पंक्चर. आता पप्पा ह्याची हेल्प घेणार आणि टायरचं ठीक करणार. एक एक्स्ट्रा टायर आहे तिथे दिसतोय. आणि ह्या टेम्पोवाल्याला थांबवलंय आता. घुसा सगळेच घुसा. आम्ही ते केलं टायरचं आणि आता आम्ही इथे आलोय कारण खूप भूक लागली. आणि टेम्पो अजून लय मागे, कारण ज्या टेम्पोमध्ये आम्ही लोकांनी भरलं ना सामान, त्याला त्याच्या बायकोला कोणीतरी मारलं. तर तो पोलीस स्टेशनमध्ये काहीतरी करत बसला आणि मम्मी टेम्पोमध्ये आणि आम्ही सर्व गाडीमधनं आलो आणि मम्मी तिकडेच थांबली त्या टेम्पोवाल्यासोबत, कारण त्या टेम्पोवाल्याला जायचं होतं पोलीस स्टेशनमध्ये. येताना रोडवरच होतं तर त्यांनी त्याचं काम पण करवलं आणि आता आम्हाला लेट झालं आहे त्याच्यामुळे. तर आता तो येतोय, मग आम्ही लोक एक पुढे जाऊन करणारच. त्याने भूक लागलेली आमच्या तिघांना पण, तर आम्ही तिघं आता खातोय. पण पप्पाचं तर टायमिंग आहे, जेवतात चांगलं आणि फक्त जेवतात आणि नाश्ता तर ते करत नाही. तर पप्पांना नाही खायचं आहे तर आम्हीच खातोय. तर आम्ही इथे थांबून खाऊन मग निघणार, मग जाणार तिकडे. मगच मारी लय होणार आहे. जस्ट आम्ही लोक आलो आहे आणि मी तर खूप जास्त काळी झाली आहे एकदम. मला सांगा प्लीज मी काय लावू माझ्या थोबड्याला आणि मी कशी परत चमकू, कारण आता खरंच माझ्यामध्ये ते हे नाही राहिले की आता मी माझं थोबडा बघू आरशात. म्हणून तर एकदम माझ्यापेक्षा छोटी वाटते आणि गोरीच आहे पण ती माझी. अरे मी टकली झाली, माझी गाळ माळे. आणि आम्ही या घरात पोहोचलेलो आहे आणि घरभर पसारा झालेला आहे. आमचे कपडे 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 सर्व कपडे आहे ते. मम्मी पडली आहे तिकडे. हे पण घर मम्मीने चांगलंच भेटलंय आम्हाला, पण 1 RK आहे, पण हॉल थोडासा आहे मोठा, चांगला आहे. आणि मेन म्हणजे व्हाईट कलर केलाय म्हणून चांगलं वाटतंय. आता मम्मीने करवून घेतलंय आणि आम्ही लोकांनी आता जे भेटलंय ते घातलंय. मी तर हे पायजामा घातलाय ड्रेसचा आणि हा टॉप घातलाय, कोणत्या येशूने मला दिलाय माहिती नाही. आणि येशू आल्यापासून फक्त येशू काम करते. एवढं सर्व आता येशूने ठेवलंय. कपडे घडी घालून घालून ठेवते आणि हे फेकायचे कपडे इथे टाकले तिने आणि आतमध्ये कपडे जे ठेवायचे ते करत बसली आहे. ग्लव्स का घातलेत माहीत नाही, भेटलं तर घातलं. पण आणि मम्मीने तर करून करून मम्मी थकली म्हणून तिने आता झोपली आहे आणि तिने तिचं काम येशूला देऊन टाकलंय. 5 देऊन टाकलंय. आणि हिचं काय नाही, हिचं फक्त पियायचं काम आहे. संपा. इथे फ्राईड राईस बोलते, खिचडी मम्मी बनवणार होती चांगलं, पण जे गॅसला लावायचं असतं ना सिलेंडरला तेच नाही भेटलं. ते आपण ना सेम पट्टा ना घेऊया कुठून तरी, पण ही बॅग लय मस्त आहे.
प्राडाची बॅग आहे, तिला मस्त आहे. ही मोनूला घेऊन फिरली आहे. आणि ह्याच्यावरती भेटला ना आपल्याला पट्टा, एकदम मस्त ब्राऊन बॅग आहे. आणि त्याचा पट्टा फाटला तुटला काय झाला म्हणजे हां, तर ते भेटत नाही गॅसला सिलेंडरला लावायचं. तर आम्ही लोकांनी मग ट्रिपल फ्राईड राईस ऑर्डर केला मस्त, आणि एक नूडल्स ऑर्डर केले जे मला अजिबात नाही आवडत. आणि खाणार कशामध्ये? प्लेट वगैरे आहेत का बाहेर? प्लेट वगैरे आहेत बाहेर? मम्मी काढणार होते. सो बाय गाईज, करेन चालू नंतर. आणि सोनू भाऊ हा, वेगळं सेम नाही ना ते.